नमस्कार. यशोवाणी दिवाळी अंक 2024 यासाठी मी डॉक्टर समिधा गांधी एक लेख सादर करत आहे. लेखाचं नाव आहे लॉंग वीकेंड. नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात आलं. कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हो. मराठी माणसांनी कालनिर्णय घेणे हे शास्त्रात लिहिलेलं आहे. तर शास्त्रानुसार नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात आलं की काही जण संकष्टी, एकादशी, गणपती, दिवाळी हे सगळे सण कधी येत आहेत हे पहिले पाहून घेतात. काही जण आपला बायको, मुलेबाळे वगैरेंच्या वाढदिवसांच्या तारखांवर खुणा करून ठेवतात, म्हणजे उगाच विसरायला नको ना म्हणून. काही जण लॉंग विकेंड्स कधी आहेत किंवा एखादी मधली अशी सुट्टी टाकून 3-4 दिवसांची सलग सुट्टी कधी घेता येईल हे पाहत असतात. आम्ही पण त्यांच्यापैकीच एक होतो. हो, आता होतोच म्हणायला लागेल. त्याचं असं झालं, काही वर्षांपूर्वी झरथुष्ट्राच्या कृपेने पारसी नवीन वर्ष शनिवार रविवारला जोडून आले. सलग 3 दिवस सुट्टी मिळाल्याने आम्ही महाबळेश्वरला जायचे ठरवले. शुक्रवारी पहाटे लवकर म्हणजे अगदी 5:30ला निघायचं, म्हणजे 11च्या सुमारास आम्ही पाचगणीला मॅप्रोत असू. अगदी ट्रॅफिक असले तर 1 तास जास्तीचा लागेल. आता तुम्हाला म्हणून सांगते, महाबळेश्वरला जाताना मॅप्रो गार्डनला जायचे म्हणजे आमच्यासाठी वारीला जाऊन विठोबाचे दर्शन घेण्या इतके मस्ट आहे. म्हणजे वारकरी एक वेळ कळसाचं दर्शन घेण्यात समाधान मानेल, पण आमचा शाळकरी मॅप्रोतले ते पोटाला आणि खिशाला धडकी भरवणारे सँडविच आणि स्ट्रॉबेरी शेक विथ आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय समाधान पावतच नाही. म्हणजे आमची गाडी त्या मॅप्रोच्या पुढे जाऊनच देत नाही. तर मग काय, 1 तासात महाबळेश्वरला जाता येईल. मॅप्रोतनं खाल्ल्यानंतर झोप काढून फ्रेश झालो की सनसेट पॉईंटला जायचं, जमलंच तर बाजारात भटकायचं. असे सगळे मनसुबे रचत आम्ही गुरुवारी बॅगा वगैरे आधीच पॅक करून वेळेवर झोपायला गेलो. माझ्या सवयीप्रमाणे मी थोडे खाकरे, दाण्याची चिक्की, सफरचंद, मावा केकची पाकिटं, चणे दाणे आणि पाण्याच्या 2 लिटरच्या 2-3 बाटल्या अशी एक बॅग भरून घेतली होती. आपण जंगलात किंवा निर्जन ठिकाणी नाही चाललोय. महाबळेश्वर मधलं गरम गरम काहीतरी खायचं का हे पदार्थ खायचे. इथे बाबा, मम्मा मी यातलं काही खाणार नाही. तिकडे भूक लागली म्हणून काही मागवायचं ठरवलं की तुम्हाला हेच खायचं कंपल्शन करशील. आधीच सांगून ठेवतो, नाही तर काय घेऊ नको खायला. बाबाचं बाळ. असे नेहमीचे यशस्वी तरीही घिसे पिटे संवाद सवयीने काना आड करत मी न्यायच्या सामानात खाऊची बॅग ठेवलीच. शुक्रवारी बरोबर 5:30च्या ठोक्याला गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आमची गाडी पनवेलच्या बाहेर पडली. नवरा मिलिटरी मॅन नसला तरी वेळाच्या बाबतीत त्यांच्या इतकाच वक्तशीर असल्याने आमचे 5:30 वाजताच वाजले. निघायला उशीर झाला की बाबाचा जमदग्नी आणि दुर्वास यांचं कॉम्बिनेशन होतो हे आमच्या लेकाला पक्क ठाऊक असल्याने तो देखील वेळेआधी तयार होऊन बसतो. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही वेळेत बाहेर पडलो. महाडमार्गे जायचं असाही एक विचार नवऱ्याच्या मनात येऊन गेला. पण तेव्हा, म्हणजे ही पूर्वीची गोष्ट आहे ना, तर तेव्हा गुगल मॅप रस्त्यावरचे ट्रॅफिक किती आहे याचा अजिबात अंदाज देत नव्हते. त्यामुळे गुगलला विचारणे हा पर्याय उपलब्धच नव्हता. पण एक्सप्रेसला जास्त वेळ अडकून पडायला होणार नाही, तिथे जरा ट्रॅफिक कमी असेल असा विचार करून आम्ही पुण्याच्या मार्गानं जायचं ठरवलं. एक्सप्रेस वेला लागलो तेव्हा साधारण 5:45 वाजले होते. रस्त्यावर वाहनं नेहमीपेक्षा जास्तच दिसत असली तरी गाड्या तशा वेगाने जात होत्या. सो फार सो गुड असा विचार करत आम्ही पुढे जात राहिलो. साधारण 5:15च्या सुमारास पहिल्या टोलपासून 1 किलोमीटर आधीच आम्हाला टोल भरण्याच्या गाड्यांच्या रांगा दिसू लागल्या. आम्ही पण त्यातल्या एक रांगेत शिरलो. टोल नाक्यावर एक अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. म्हणजे नेमकी एखादी रांग लवकर पुढे जाते असा विचार करून आपण त्या रांगेत शिरलो की आजूबाजूच्या गाड्या पटापट पुढे जायला लागतात आणि आपली रांग अगदी मुंगीच्या गतीने पुढे सरकते. न्यूटनच्या लॉ प्रमाणे
हा देखील त्रिकालबाधित सत्य असलेला नियम आहे. आत्ता टोल नाका दिसेल, मग टोल नाका दिसेल असा विचार करत आम्ही आपली आलिया रांगेशी सामोरे गेलो होतो. रांगेतच आम्ही सूर्योदय पाहिला. साधारण 7:30ला आम्ही पहिला टोल पास केला. दुसऱ्या टोलला तर त्यापेक्षा जास्त रांग होती. आत्तापर्यंत गाढ झोपलेला माझा लेक खडबडून जागो झाला. आई, फुटबॉल आला का? मला जायचंय असं म्हणत त्याची करंगळी वर झाली. थोडा वेळ थांब, आता टोल पास केला की फुटबॉल येईल असं म्हणून मी त्याला थांबायला सांगितलं. पण ज्या गतीने गाड्या चालल्या होत्या त्या गतीने अजून काही वेळ त्याला धीर धरावा लागणार होता. शेवटी 9:30च्या सुमारास आम्ही दुसरा टोल पास केला. गाडी फुल मॉल जवळ आल्या आल्या वेगाने माझा लेक वॉशरूमकडे धावला. सगळीकडे प्रचंड गर्दी होती. अख्खी मुंबई बाहेर पडली असावी असं वाटत होतं. खाण्यासाठी टोकन घ्यायचे, तिथे इतकी मोठी रांग लागली होती. जाऊ दे, आपण खाकरे आणि चिक्की खाऊ, फक्त चहा घेऊ, बाबा म्हणाला. आणि मला कोल्ड्रिंक, अर्थात लेकही म्हणाला. गालातल्या गालात हसत मी गाडीकडे वळले. आम्ही गाडीतला खाऊ खाऊन मार्गाला लागलो. पुण्याला पोचेपर्यंत पुन्हा जरा ट्रॅफिक बरं होतं, पण पुन्हा पहिले पाडे 55. गोगलगाईच्या गतीने गाडी सुरू होती. नशीब लेकाने त्याची आवडती पुस्तकं बरोबर आणली होती आणि गाडीत आमच्या आवडीच्या गाण्यांच्या आणि मुख्य म्हणजे पुलंच्या सीडीज होत्या. मला बोर होतंय, आता मी काय करू अशी माझ्या लेकाची बुणबुण सुरू नव्हती. सकाळची दुपार झाली. 2च्या सुमारास आम्ही साताऱ्याजवळ आलो. तिथेच एक बरेचसे हॉटेल बघून जेवून घेतलं. हॉटेलमध्ये देखील न आवरता येणे इतकी गर्दी होती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जेवण मिळालं. तरी बरं, जेवणाला चव चांगली होती. तासाभरानं आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. सातारा ते वाई अंतर पोचायला आणखीन 1.5 तास लागला. नवरा पण क्लच ब्रेक करून कंटाळला होता अगदी. वाईला गणपतीचं दर्शन घेतलं. जरा पाय मोकळे केले तोपर्यंत 6 वाजले होते. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय याची माहिती महाबळेश्वरच्या रिसॉर्टवाल्याला मी दिली. न जाणो आम्ही येतच नाही असं वाटून आमचं बुकिंग कॅन्सल केलं तर. मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमची रूम कोणालाही देणार नाही. फक्त महाबळेश्वरच्या जवळ आलात की आम्हाला कळवा, आम्ही जेवण तयार ठेवू. आज सगळीकडे ट्रॅफिक जॅम असल्यामुळे सगळे कस्टमर उशिराच येत आहेत. हे सगळं ऐकलं आणि मी निश्चिंत झाले. आम्ही वाईच्या गणपती मंदिराच्या परिसरात सूर्यास्त पाहिला. कुठूनही पाहिला तरी सूर्यास्त तेवढाच देखणा वाटतो, हे मात्र खरं. मजल दलमजल करीत रात्री 8:30च्या सुमारास आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो एकदाचे. रिसॉर्टवाल्यांनी गरमागरम जेवण अगदी तयार ठेवले होते. जेवून आम्ही जे झोपलो ते दुसऱ्या दिवशी 8ला उठलो. सूर्योदय स्वप्नातच पाहिला. त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये जिथे जाऊ तिथे गर्दीचा नुसता समुद्र होता. बोटिंगसाठी खूप गर्दी, प्रत्येक पॉइंटवर गर्दी, क्षेत्र महाबळेश्वरच्या देवळात गर्दी, बाजारात तर अतिशय गर्दी. आमच्या ओळखीचेही अनेक चेहरे त्या गर्दीत दिसत होते. आपण जी चूक केली आहे ती इतरांनीही केली आहे हे बघून थोडं बरंही वाटत होतं. इतका वैताग येत होता तरीही हसरे चेहरे ठेवून त्यातल्या त्यात जमले तेवढे फोटो काढून एन्जॉईंग लॉंग वीकेंड ॲट महाबळेश्वर अशी टॅगलाईन टाकून फेसबुकवर अपलोड केले. म्हणजे तशी प्रथाच आहे ना, त्याच्याशिवाय पिकनिक कशी पूर्ण होणार. मग मामा चणेवाले, पल्लोड साडी, बाजारातल्या ज्यूटच्या पिशव्या, लेकासाठी हॅट, काही खेळणी अशी नेहमीची ठिकाणं त्यातल्या त्यात साधून आम्ही आमच्या रूममध्ये परतलो. उरलेला दिवस टीव्हीवरचे बदलणारे चॅनल बघण्यात आणि एकमेकांशी रूममध्येच गप्पा मारण्यात घालवला. तरी बरं, त्या रिसॉर्टला स्विमिंग पूल होता आणि इनडोअर आउटडोअर गेम्सची पण सोय होती. त्यामुळे आमचा लेक जरा तरी एन्जॉय करू शकला. तिसऱ्या दिवशी परत तोच द्राविडी प्राणायाम करत आम्ही घरी पोचलो. सोमवारी अधिकच दमलेले आणि कंटाळलेले आम्ही महाबळेश्वरला काय मजा आली, एकदम फ्रेश वाटतंय असा मुखवटा धारण करून कामाला जुंपलो. पण
या ट्रिपचे एक नाही 2 फायदे झाले. पहिला फायदा, आम्ही परत कधीही लॉंग विकेंडला बाहेर फिरायला गेलो नाही. आणि दुसरा, ट्रिपला मी खायचे पदार्थ नेते याबद्दल मला कधीही ऐकून घ्यावे लागले नाही.